डॉक्टर विश्वनाथ हिरानाथ चव्हाण वाटार हेल्थ स्टेशन आणि महाराष्ट्र मल्टी स्पेशालिटी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज वाटा स्टेशन येथे महाआरोग्य शिबिर संपन्न झाले। यावेळी डॉक्टर विश्वनाथ चव्हाण, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर स्मिता जाधव व त्वचारोग तज्ञ डॉक्टर अण्णासाहेब कदम हे तज्ञ डॉक्टर उपलब्ध होते। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आले। यावेळी वाटा स्टेशन आणि परिसरातील अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला। या शिबिरात साखर तपासणी, रक्तदाब तपासणी, फुफ्फुस कार्य तपासणी, ECG, स्त्रीरोग सल्ला व समुपदेशन, त्वचारोग सल्ला व समुपदेशन या तपासण्या मोफत करण्यात आल्या। नमस्कार, मी डॉक्टर अण्णासाहेब कदम, त्वचारोग तज्ञ, सातारा। सर्वप्रथम माझे मित्र विश्वनाथ चव्हाण आणि महेश गांधी ह्या दोघांचा मी आभार मानतो की त्यांनी आज महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आज कदम स्किन क्लिनिक तर्फे आज वाटार स्टेशन आणि परिसरातील जे काही नागरिक आहेत त्यांच्या त्वचारोग आणि केसासंदर्भातच्या समस्याबद्दल आज मी इथं मार्गदर्शन करणार आहे आणि त्याबद्दल त्यांच्याशी रिलेटेड जे काही औषध उपचार वगैरे त्यांना लागणार आहेत ते आपण इथल्या इथेच उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करणार आहे। आणि दुसरी गोष्ट, मग जर कोणाला ह्यापेक्षा ॲडव्हान्स उपचार वगैरेची गरज असेल तर त्यांना आपण सातारा येथे कमी खर्चामध्ये इथल्या शिबिराचा रेफरन्स घेऊन आपण ते उपचार त्यांना साताऱ्यामध्ये अवेलेबल करून देणार आहे। किरण जाधव, मी कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट आहे, डायरेक्टर ऑफ आदित्य हॉस्पिटल। गेली 11 वर्ष झालं सातारमध्ये प्रॅक्टिस करते। आजच्या या शिबिरासाठी मला आणि डॉक्टर अण्णासाहेब कदम हे जे स्किन स्पेशलिस्ट आहेत की तेही गेली 8 ते 10 वर्ष झालं सातारमध्ये प्रॅक्टिस करतात, त्यांना संधी दिली त्याबद्दल चव्हाण सरांचे मी पहिल्यांदा आभार मानते। आणि तुमची जी काही टीम आहे त्या टीमने खूपच प्रत्येक गावात जाऊन ह्या शिबिराचं तसं बघायला गेलं तर खूप ग्रासरूट लेवलला जाऊन तुम्ही ह्या शिबिराचं महत्त्व लोकांना सांगितलेलं आहे। त्या पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स पण खूप चांगला मिळतोय। आणि माझ्या जर ह्याच्याबद्दल जर बोलायचं झालं स्पेशालिटीबद्दल, तर स्त्रीरोग तज्ञ म्हणून मी काम करत असताना की बऱ्याच पेशंटमध्ये, गावाकडच्या पेशंटमध्ये शक्यतो बऱ्याच गोष्टींचा अवेअरनेस हा खूप कमी असतो की कुठल्या स्टेजमध्ये आपण पेशंटने डॉक्टरांपर्यंत पोहोचलं पाहिजे, आपल्या तक्रारी योग्य वेळेत डॉक्टरांना सांगितल्या पाहिजेत, या गोष्टींचा अभाव खूप कमी आहे। तर ह्या असे जे काही आपण शिबिर घेतो, ह्या शिबिरातून आपल्याला त्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत होते। आणि आता मी जे काही पेशंट्स बघितले त्या पेशंट्समध्ये ह्या पॅप स्मिअर टेस्ट म्हणजे काही ह्या गोष्टींचं खूपच अवेअरनेस कमी आहे। ते आपण का केली पाहिजे, कशासाठी केली पाहिजे, तर मग ह्या शिबिराद्वारे आपण जास्तीत जास्त महिलांना त्या टेस्टचा लाभ देऊ। आणि ही जी टेस्ट आहे, आपण जी टेस्ट करून घेणार आहोत ती कन्व्हेन्शनल पॅप स्मिअर नसून हे लिक्विड बेस्ड सायटोलॉजी ही टेस्ट आहे की जी ऍडव्हान्स टेस्ट आहे की त्याची जी कॉस्ट आहे गेली बाहेर जर तुम्ही लॅबमध्ये जर केली तर ते 1,500 पर्यंत त्याची कॉस्ट जाते। पण ह्या शिबिराच्या माध्यमातून आपण ती पेशंटला 600 रुपयामध्ये अवेलेबल करून देत आहोत। तसेच जे रुग्ण ज्यांना बाकीचे स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारींचं निरसन करण्याचाही आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू माझ्या पद्धतीने। थँक्यू। महाआरोग्य शिबिर हे करण्यामागचं कारण हे आहे की या भागातील जे पण डायबिटीज आहेत, हायपरटेन्शन आहे, थायरॉइडचे आजाराचे जे काही रुग्ण आहेत त्या रुग्णांना एक सुविधा प्राप्त होण्यासाठी, तसेच जे तपासण्या खर्चिक तपासण्या आहेत त्या तपासण्या आपण त्यांना मोफत द्याव्यात आणि तसेच काही सवलती त्यांना आपण द्याव्यात, जेणेकरून हे जे काही क्रोनिक डिसीजेस आहेत
यावरती आपण बऱ्यापैकी आपण त्यांना एक त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवनमान उंचवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो। तसेच या शिबिरामध्ये आपण महिलांसाठी काही मोफत सवलती ठेवलेल्या आहेत, जेणेकरून त्या या सवलतींचा फायदा घेतील। या तपासणीमध्ये पॅप्समियर एक नावाची तपासणी आहे की ज्यामध्ये आपल्याला गर्भाशय मुखाचा कॅन्सर डिटेक्ट करण्याचं एक स्क्रीनिंग तपासणी आहे की जेणेकरून आपल्याला अशा खूपच महिलांना त्याचा फायदा होईल। यांनी जेव्हा पहिल्यांदा मला हे केलं की आता हे शिबिर घ्यायचंय, तिथं एकतर उत्तर भागामधले लोक इतकी गोरगरीब आहेत आणि त्यांना या संधीचा फायदा मिळणार म्हणून आम्ही हे खरं तर शिबिर आयोजन केलं। आणि इथे स्किन स्पेशालिस्ट आपले अण्णासाहेब कदम त्यांनी पण या विनंतीला मान दिला, मॅडमनी पण या विनंतीला मान दिला आणि त्यांनी अगदी अल्प दरामध्ये हे सगळं इथं पुरवलं आणि हे केलं, त्याबद्दल सगळ्यांचे त्या आभार आहे। आणि माझी लोकांना कळकळीची विनंती आहे की लोकांनी सगळ्या ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि परत फॉलोअप जर काही वाटले तर त्या पर्टिक्युलर डॉक्टरांच्याकडे त्यांनी जावं। आणि डॉक्टर हे विश्वनाथ चव्हाण तर माझ्या इथे दर बुधवारी 4 ते 6 अवेलेबल आहेत, त्यामुळे लोकांनी या संधीचा खरोखर फायदा घ्यावा आणि त्याप्रमाणे पुढे वाटचाल करत राहावी, त्यांचा निरोगी आयुष्य राहावं एवढं करून